7326 छापल्याप्रमाणे सभापती महोदय, मान्य सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या आदेशानुसार सफाई कामगारांना 365 दिवस चालणारे अत्यावश्यक अभ्यंकर साहेबांनी प्रश्न जो विचारला होता तो RTE बद्दल विचारलेला होता. 80 कोटी रुपयाचा विचारलेला होता. त्याच्यात मी 6 कोटी रुपये ऍड केले आणि 80 कोटी रुपये नाही 86 कोटी रुपये अधिवेशन संपायच्या अगोदर दिले जातील असं मी म्हटलेलं. ते पण मी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या आदेशान्वये सफाई कामगारांचा हा विषय आहे. 365 दिवस चालणारा अत्यावश्यक काम असून यासाठी कामासाठी ठेकेदारी प्रथा बंद करावी यासाठीचा हा विषय आहे आणि त्यामध्ये नमूद केलेलं आहे की ठेकेदार पद्धतीचे करून न्यायालयाचे आदेश उल्लंघन न करता ठेकेदारी पद्धत बंद करावी. सभापती महोदय, उत्तरामध्ये दिलेलं आहे की न्यायालयाने दिनांक 7 एप्रिल 2017 ते दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी आदेशा अनुषंगाने 3280 कंत्राटी कामगारांना नियमित तत्वावरती नियुक्त करण्याची कारवाई बृहन महानगरपालिकेकडून सुरू केली आहे. सभापती महोदय, आतापर्यंत 2681 कामगारांना सेवेत नियमित केलेलं आहे. सभापती महोदय, उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे. प्रश्न विचारा. तोच प्रश्न विचारते सभापती महोदय. हे सगळे कामगार नेते आहेत, कामगारांचा विषय आहे. सभापती महोदय, काही प्रकरणे न्यायालयात आहेत, तर जी न्यायालयात प्रकरणं आहेत त्याच्याकडे शासन किती लक्ष देते आणि महाराष्ट्रामध्ये एवढीच संख्या आहे का असा माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, सर्वोच्च न्यायालयाने आदेशानुसार कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नियुक्ती आपण कधी करून देणार आहात, तसंच सदर कल्याण बोर्ड राज्यभरातील सफाई कामगारांची लागू कधी करणार. सभापती महोदय, जी घरं दिली गेलेली आहेत शासनाकडनं 2012 पासून आपले माजी आमदार हे ह्याच्याविषयी लढा देत आहेत. त्याचा GRE काढला गेला होता. कांदिवली इथे, साईनगर येथे कामगारांची प्रश्न. मंत्री महोदय, सन्माननीय सभापती महोदय, त्या प्रश्नात अनिल परब साहेबांनी, सचिन भाऊनी किंवा सगळ्याच मुंबईच्या आमदारांनी, अभ्यंकर साहेबांनी जो मुद्दा मांडला की शासनाकडनं देणं यायचं आहे, तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. मी सुरुवातीला सांगितले की शासनाचं हे देणं हे क्रमप्राप्त आहे. महानगरपालिकेला आम्ही टप्प्याटप्प्याने हे देणं देऊ. त्यांच्या उत्तर द्या ना, प्रश्नाची उत्तर द्या ना. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य उमाताई कापरेने सफाई कामगाराच्या बाबतीमध्ये जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे तो थेट लाड पागे समितीच्या संदर्भातला आहे. हो भाऊ निरंजन डावखरे. सभापती महोदय, एक अतिशय महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर खरं तर घेत असताना मला नवल वाटतं की विरोधी पक्ष याच्यामध्ये सफाई कामगारांच्या प्रश्नांसाठी का सतर्क नाही आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी एवढं का त्यांना प्रेम होतं. पण सभापती महोदय, 2014 साली ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असताना 26 फेब्रुवारी 2015 साली हा सफाई कर्मचाऱ्यांचा विकास महासंघाच्या शिष्टमंडळाने माजी आमदार भाई गिरकर यांच्या माध्यमाने फडणवीस साहेब यांची भेट घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना ही त्वरित अंमलात आणण्यासंदर्भातला एक निवेदन त्या तिकडे दिलं होतं आणि त्या अनुषंगाने 12 जून 2015 मंत्री महोदय 12 जून 2015 रोजी सफाई कर्मचारी विकास महासंघाच्या मागणीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी या योजनेचा 4 FSI देऊन कर्मचाऱ्यांना 25 वर्ष सेवा व नोकरी असताना मृत्यू पावले आहे
अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना मालकी हक्काचं घर देण्याचा GR काढला होता. माझा फार स्पेसिफिक प्रश्न आहे की जो 12 जून 2015 रोजी काढण्यात आलेला GR आहे, तो GR आपण मालकी हक्क घर देण्याच्या संदर्भातला आपण तो अंमलात आणणार का आणि लागू करणार का, एवढा स्पेसिफिक माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. ते महोदय, महाराष्ट्रातल्या सफाई कामगारांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असा हा प्रश्न सभागृहामध्ये आलेला आहे. परंतु शासनाच्या वतीनं मला या ठिकाणी शासनाचं धोरण आणि शासनाने केलेली कार्यवाही याबाबत देखील काही गोष्टी या ठिकाणी नमूद केल्या पाहिजेत. लाडपागे समितीच्या मार्फत भरती व्हावी, सचिन भाऊ मागच्या वेळी देखील आपण मागणी केलेली होती. काही ठिकाणी ही होऊ शकली नाही, हे देखील मी प्रामाणिकपणानं मान्य करतो. पण काही मुख्याधिकारी असतील, काही महानगरपालिकेचे आयुक्त असतील, हे जे प्रशासक होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लाडपागे समितीची अंमलबजावणी केलेली आहे. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर माझ्या जिल्ह्यातलं रत्नागिरी आहे, चिपळूण आहे, पण भरती झाली नाही हे जर सांगायचं असेल तर सावंतवाडी या परिसरातला भाग आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला चॅनलाइज करायला लागतील, तरच लाडपागे समितीच्या या अंमलबजावणीचा प्रश्न हा पुन्हा सभागृहामध्ये येणार नाही. आणि म्हणून सन्माननीय सगळे जे सदस्य आहेत त्यांची भावना हीच आहे की स्वच्छता कर्मचाऱ्यांना घरं मिळाली पाहिजे, स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोकरी मिळाली पाहिजे. पण ह्याच्यातला सगळ्यात मोठा जो महत्वाचा मधला आपण काय म्हणतो फरक आहे तो म्हणजे पूर्वीचा जो लाडपागेचा केलेला कायदा आहे, त्याच्यानंतर कोर्टाने दिलेले जे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याच पदावर त्या मुलाला किंवा मुलीला नोकरी दिली पाहिजे. त्याच्यानंतर परत त्यांच्या सन्मानासाठी एक शासनानं GR काढला की त्यांचं एज्युकेशन बघून त्यांना नोकरी दिली पाहिजे. पण आज परिस्थिती अनेक ठिकाणी अशी निर्माण झालेली आहे, त्याच्यासाठी देखील एक समिती गठीत करणं गरजेचे आहे. शासनाची त्याच्यामध्ये सन्मान्य आमदारांचा देखील समावेश आपण करू. सफाई कामगाराच्या मुलाला किंवा मुलीला नोकरी देत असताना त्याच पदावर आपण MSc, BSc, कॉम्प्युटर इंजिनियर, मेडिकल काही झालेलं असेल तर आपण देऊ शकत नाही, कारण शेवटी त्याच्या एज्युकेशनचा तो अपमान आहे आणि ती मुलं देखील ते काम करणार नाहीत आणि ते काम बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये GR देखील आपण काढला की त्यांचं क्वालिफिकेशन जे आहे त्या क्वालिफिकेशन प्रमाणे त्यांना नोकरी द्यावी. पण ती नोकरी देत असताना असा प्रश्न पडतो की त्या 20-22 लोकांना आपण जर नोकरी द्यायला गेलो तर पूर्वीपासून तात्पुरत्या स्वरूपाची जी लोक नगरपालिकेमध्ये काम करतायत त्यांना कमी करावं लागतं. त्याच्यामुळे हा जो एक संभ्रम आहे त्याच्यासाठी आपण एक समिती स्थापन करू, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी देखील आपण घेऊ आणि त्याच्यातनं पुढे लाडपागे समितीच्या अंमलबजावणीवर कशा पद्धतीनं सोयीस्कर दृष्ट्या आपल्याला भरत्या करता येतील यासाठी मार्ग काढू. निवासस्थानाच्या बाबतीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगारांना सेवा निवासस्थानं देण्याच्या संदर्भात 5,592 घरांचं वाटप झालेलं आहे आणि पुनर्विकासानंतर 12,254 सेवा निवासस्थाने ही सफाई कामगारांना प्राप्त होणार आहेत. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपघाती मृत्यू जे झालेले आहेत त्यांना आतापर्यंत आपण 10 लाख रुपये द्यायचो, आता शासनाने 30 लाख रुपये द्यायचा निर्णय घेतलाय. त्याच्यामध्ये हाताने मैला काढणारे 9 कामगार आणि इतर 11 कामगार अशा 20 कामगारांना आपण ही नुकसान भरपाई दिलेली आहे. वारसा हक्काने लाडपागे समितीचे जे प्रकरण आहेत ते एकूण प्रकरण 1944 आहेत. नियुक्त्या आपण 436 लोकांना दिलेल्या आहेत आणि प्रलंबित 508 आहेत, आता 1508 आहेत. ह्याचं देखील कारण आहे, त्याच्यामध्ये संबंधित कागदपत्र काही मुलांनी दिली नाहीत त्याच्यामुळे ते प्रलंबित आहेत आणि काही मुलांना नियुक्ती देऊन त्या पदावर ते काम करायला इच्छुक नाहीत म्हणून ते प्रलंबित आहेत. तर मी याच्यासाठीच सांगितलं की या 1508 मुलांसारखी अनेक मुलं महाराष्ट्राच्या नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये आहेत. याच्यामध्ये आपल्याला एक समिती करावी लागेल, ती समिती गठीत केली जाईल आणि लाडपागे समितीचा जो अंमलबजावणी करण्याचा जो महत्वाचा भाग आहे तो लवकरात लवकर होण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सभापती महोदय, मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे मला सभापती महोदय आपल्या माध्यमातून भाई गिरकरांची आठवण येते. म्हणजे त्या व्यक्तीने सभापती महोदय या सभागृहामध्ये सातत्य ठेवत असताना या प्रश्नाच्या बद्दल आवाज उठवण्याचं काम केलं. सभापती महोदय शोकांतिक आहे. मंत्री महोदय सांगतायत ते स्पेसिफिक विचारतो, मंत्री महोदय सांगतायत ते ब्रीफिंग मधलं आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे. तुम्ही सांगितलं साफल्य योजनेमध्ये 33(9) मध्ये 141 टेनेमेंट आहे आपल्याकडे अर्थरोड नाक्यावरती, तिकडच्या लोकांना कामावरती आहेत त्यांना तुम्ही बाहेर काढून दिलेलं आहे. आणि जी साऊथच्या इकडे तिकडे देखील साफल्य योजनेचा सभापती महोदय तिकडे काय सांगितलं जाते, हे सर्व्हिस क्वार्टर म्हणून दिलं जाईल. म्हणजे योजना जिकडे चालू आहे तिकडे देखील तुम्ही त्या सफाई कामगारांना घरं देत नाहीये. मंत्री महोदय तुम्ही सक्षम आहात, तुमचा वशिला खूप जास्त असल्यामुळे रत्नागिरीमध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता, पण नवी मुंबईला इम्प्लिमेंट होते पण मुंबई महानगरपालिकेलाच होत नाहीये ना. सभापती हे अधिकारी ऐकतच नाहीये.
लाड बागे म्हटलं तर त्यांना काय एलर्जी आहे मला माहित नाही. म्हणून सभापती महोदय माझं स्पेसिफिक म्हणणं आहे, या 31 मार्चच्या अगोदर माननीय आयुक्त जात आहेत, नवीन येतील कोणीतरी, त्याच्या अगोदर एक बैठक लावा सभापती महोदय आणि एकदा सोक्षमोक्ष करा. म्हणजे आम्ही तुम्हाला वस्तुस्थिती सांगू, त्या संघटनेचे लोक तुम्हाला वस्तुस्थिती सांगतील सभापती, तर आपण ही बैठक लावणार आहात का? मंत्री महोदय. सभापती महोदय, बैठक तर आपण लावूच, परंतु सभागृहाच्या भावना ह्या तीव्र आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा जो घटक आहे हा अतिशय दुर्लक्षित असलेला घटक आहे. त्याच्यामुळं पुढच्या 6 महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेनं लाड पागे सगळी प्रकरणं संपवावीत अशा पद्धतीचे निर्देश दिले जातील आणि 6 महिन्यात ही जर महानगरपालिकेनं संपवली नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सदाभाऊ खोत. सभापती महोदय, राज्यातल्या सफाई कामगारांचा हा प्रश्न आणि अत्यंत महत्वाचा आहे. मी स्पेसिफिक 3 प्रश्न मंत्री महोदयांना विचारत आहे. सफाई कामगारांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सेवेत, सरळ सेवेतून कायमस्वरूपी नोकरी देण्याबाबतचा आपला काही विचार आहे का? दुसरा, लाड पागे समितीच्या शिफारशीची राज्यभरात अंमलबजावणी करून सर्व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येणार आहे का? सफाई कर्मचाऱ्यांसाठी कल्याण बोर्ड स्थापन करणार का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत कामगारांना त्यांच्या कामाच्या क्षेत्राच्या जवळ मालकी हक्काचे घर देण्याचा निर्णय शासन घेणार आहे का? आणि गंभीर आजारासाठी कामगारांना आपण 5 ते 10 लाखापर्यंत कॅशलेस आरोग्य विमा योजना देणार का? आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, ज्या सफाई महिला कामगार आहेत यांना पगारी रजा प्रसूतीची आपण देणार का? मंत्री महोदय. सन्मान्य सदस्य सदाभाऊंनी 2 महत्वाचे मुद्दे मांडले की महिलांसाठी प्रसूतीच्या सुटीचा त्यांनी उल्लेख केला, तशा पद्धतीने निर्णय घ्यायला आपण लावू. परंतु विमाच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेचे विमा धोरण देखील आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला विमा हा लागू झालेला आहे, त्याचा देखील त्यांना फायदा मिळतो आणि या संदर्भात अजून कुठच्या विमा योजना महानगरपालिकेमध्ये आहे त्याचा अभ्यास केला जाईल. पाहिजे एकतर. एक खरं तर अतिशय चांगल्या प्रकारे त्याला तुम्ही हाताळण्याचा प्रयत्न करत आहात, पण लाड पागे हा कळीचा मुद्दा राहणार आहे. 6 महिन्यात आपण म्हणताय, कसे करतील ते अधिकारी? त्याच्यात पळवाटा खूप आहेत. म्हणून माझी विनंती हे राहील, जे तुम्ही उत्तरामध्ये सांगितलंय की लाड पागे समितीच्या कायद्यानुसार, त्या अहवालानुसार कालांतराने त्याच्यात खूप बदल झालेला आहे, हे तुम्ही फार चांगल्या पद्धतीने सांगितलं. त्यांची मुलं आता पीटीकेस हा वेगळा विषय आहे आणि परमनन्सी हा वेगळा विषय आहे. आम्ही आमच्या सगळ्यांच्या युनियन आहेत, पुण्यात सुद्धा त्या महानगरपालिकेतही तिथे सुद्धा आहेत आणि आम्ही ते सातत्याने लढतोय. भाई गिरकरांची आणि उमाताई तिथे त्याच जागेवर बसल्यात आहेत आणि त्यांनी तो प्रश्न विचारला, तुमचं खरोखर अभिनंदन करतो, कारण आमचे भाई गिरकर तिथेच बसायचे आणि आम्ही हे सातत्याने लावून धरायचो आणि म्हणून आपला उद्दिष्ट जे आहे किंवा हेतू चांगला आहे. स्पेसिफिक या बाबतीमध्ये आपण सगळ्या लोकांची बैठक घेऊन आणि वेळ आली जर जी आवश्यकता आहे, या कायद्यात आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट आपण अनेक वेळा करत आलो, अशा पद्धतीची अमेंडमेंट आणण्यापूर्वी या सगळ्या लोकांना बोलून सर्वकष कायदा कसा होऊ शकेल काळ बदलल्याप्रमाणे आणि पुढे तो 50-100 वर्ष कसा टिकू शकेल अशा पद्धतीचा आपण प्रयत्न करणार आहात का? नुसती मिटिंग घेऊन फायदा नाही, तर या सगळ्यांना बोलून त्याच्यावर चर्चा होणं आवश्यक आहे आणि तसा आपण निर्णय घेणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी केलेली बाईंनी जी सूचना आहे नक्की अंमलात आणू, पण हे करत असताना सर्वोच्च न्यायालयानं आणि उच्च न्यायालयानं जे निर्णय दिलेले आहेत त्याचा देखील अभ्यास आपल्याला करावा लागेल. चौकटीत राहून या संदर्भातली समिती नेमून आपण कारवाई. प्रश्न क्रमांक 4. 6,500 उत्तरच दिली गेलेली नाही सभापती महोदय.